मम्मी आज काय बनवते खायला? अगं तूर डाळीचे अप्पे बनवणार आहे मी. कसं बनवशील? थांब मी सांगते. तर ही आहे तूर डाळ होती, चुरी झालेली होती थोडी, तर मी 3 वाटी तूर डाळ मी भिजवून घेतली 3-4 तास. आणि त्याच्यामध्ये मी जिरं आणि 8-10 हिरव्या मिरच्या आणि लसूण घातलं आहे 10-12 पाकळ्या आणि मीठ पण घालून घेतलेलं आहे आणि इनो टाकलेला आहे याच्यामध्ये. तर मी तो आता असं पाणी टाकून त्याला ॲक्टिव्ह करून घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये मी भरपूर असे कांदे आणि कोथिंबीर ॲड करणार आहे. चला तर आपण मिक्स करून घेऊया. तर मी हे सगळं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यात तुम्ही हळदही ॲड करू शकतात. मी नाही घातली, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हळद टाकू शकता. आता मी इथे अप्पे पॅनमध्ये तेल लावून घेणार आहे. जेवढे ते तर आपल्याला हे अप्पेसारखे याच्यामध्ये पात्रामध्ये टाकून घ्यायचे आहेत. ॲक्च्युली याला आमच्याकडे फुनके म्हणतात, पण मी त्यांना आता अप्प्यासारखं करणार आहे. मी सगळे अप्पे इथे छान टाकून घेतलेले आहेत आणि आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 5 मिनटं वाफून घ्यायचं आहे. चला तर आपण बघून घेऊया आपला अप्पे. अशा आपल्याला दोघी बाजूनी छान त्यांना शेकून घ्यायचे आहेत. सगळे मी पुन्हा छान वाफवून घेणार आहे झाकण ठेवून. चला बघून घेऊ. बघा छान असे आपले अप्पे दोघं बाजूनी मी छान शेकून घेतलेले आहेत. बघा त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी बॅचही इथे पॅनमध्ये टाकून घ्यायची आहे. तर आपले अप्पे इथे छानसे असे तूर डाळीचे अप्पे छान रेडी झालेले आहेत. तुम्हाला बघू शकता तुम्ही किती छान असे मस्त मऊसूत आणि वरून असे क्रिस्पी झालेले आहेत आणि खायला पण खूप छान लागतात. खूप टेस्टी आणि हेल्दी आहे ही रेसिपी. नक्की ट्राय करा. मला आवडते कढीसोबत, तुम्ही सॉससोबत कुठल्याही चटणीसोबत हे खाऊ शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, छान छान खात राहा. बाय.